मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं व्हॉट्सअपवर ते जे डिस्कशन झालं होतं तशा पद्धतीनं आपण आता पुढच्या सेमिस्टरचा एक सब्जेक्ट चालू करणार आहेत. बरं, कुठला सब्जेक्ट चालू करायचा आहे म्हणजे कुठल्या सब्जेक्टचा ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे हे ठरवण्यासाठी हे एक व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करतोय. यामध्ये मी तुम्हाला तुमचा पुढच्या सेमिस्टरचा म्हणजे थर्ड सेमिस्टरचा कम्प्युटर ब्रँच आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच यांचा जो सिलेबस आहे तो समजावून सांगतोय आणि त्याच्यातून मग आपण एक सब्जेक्ट ठरवायचा आहे की या सब्जेक्टचा आपण क्लास घेऊयात. तर पहा डिस्प्लेवरती सगळ्यात पहिले आपण इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा सिलेबस बघूयात. पहिलं डिस्प्लेवरती बघू शकताय तुम्ही की इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचसाठी टोटल 5 सब्जेक्ट आहेत तुम्हाला थर्ड सेमिस्टरला. फर्स्ट आहे डिजिटल टेक्निक्स, नंतर आहे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क्स, त्यापुढे आहे इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर लास्ट सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. तर पहा टोटल 5 सब्जेक्ट आहेत. ॲज पर आय स्कीम तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे या 70 मार्क्सचे पेपर असणार आहेत. ठीक आहे, बाकी 30 मार्क्स तुमचे इंटरनल वरती डिपेंड आहेत. बरं, प्रत्येक सब्जेक्ट विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. डिजिटल टेक्निक हा एकदम नवीन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. याचं बेसिक याच्या अगोदर झालेलं नाहीये. एक 10% तुम्हाला याचं बेसिक झालेलं असू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, तर नवीन सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. पूर्ण डिजिटल कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळणार आहेत. याच्यामध्ये नंबर सिस्टीम आहे, लॉजिक गेट्स आहेत, फ्लिप फ्लॉप्स आहेत, मेमरी आहे, त्यानंतर रजिस्टर्स आहेत. असा हा पूर्ण इंटरेस्टिंग आणि नवीन कन्सेप्ट स्टडी करायला मिळणारा सब्जेक्ट आहे. माझा तर खूप आवडता सब्जेक्ट आहे. तुम्हालाही हा सब्जेक्ट खूप आवडेल आणि मी रेकमेंड करतोय या सब्जेक्टसाठी तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे. मी या व्हिडिओमध्ये हेही तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या सब्जेक्टसाठी क्लास जॉईन करायचा आहे, करावा आणि कशासाठी करू नये. ठीक आहे, तर दुसरा सब्जेक्ट पाहतोय आपण अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. पहा, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स जे तुम्हाला गेल्या वेळेस बेसिक इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे त्याच्या पुढचा हा सब्जेक्ट आहे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन्स बघायचेत. या ॲप्लिकेशन्समध्ये ॲम्प्लिफायर्स, ऑसिलेटर्स, त्यानंतर व्हेव शेपिंग सर्किट्स म्हणजे युजिंग ट्रान्झिस्टर, असे वेगवेगळे सर्किट्स तुम्हाला या सब्जेक्टमध्ये स्टडी करायचे. यासाठी तुमचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मधला ट्रान्झिस्टरचा कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. मी अपेक्षा करतो की तुमचा ट्रान्झिस्टर हा कन्सेप्ट क्लिअर असेल. नसला तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण मला माहिती आहे तुमचं गेलं सेमिस्टर पूर्ण झालेलं नाही. म्हणून हा जर सब्जेक्ट आपण जेव्हाही चालू करू तेव्हा मी सुरुवातीला ट्रान्झिस्टरचे कन्सेप्ट क्लिअर करेन आणि मग याचा सिलेबस चालू करेन. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. मी हा सब्जेक्ट क्लाससाठी रेकमेंड करतो. या सब्जेक्टचा तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे, कारण हा तुमच्या ब्रँचचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे पहा इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क्स. लास्ट सेमिस्टरला तुम्हाला इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड एक सब्जेक्ट होता इलेक्ट्रिकल. त्या सब्जेक्टमध्ये जे कन्सेप्ट झाले तुम्हाला, जे थेरम्स झाले, जे लॉ झाले, जसं किरचॉफ्स लॉ झाले, त्यानंतर काय रूल्स झाले, ठीक आहे, तर त्याच्या पुढचा हा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये AC, DC, त्याच्यावरती चालणाऱ्या मोटार्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमध्ये आहे, इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क्स. ठीक, तर हाही सब्जेक्ट मी तुम्हाला रेकमेंड करतोय क्लाससाठी. या सब्जेक्टचा आपण तुम्हाला क्लास जॉईन केला, तुम्ही जर क्लास जॉईन केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. हाही सब्जेक्ट खूप चांगला आहे, इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये थोडं मॅथमॅटिक्स आहे आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट्स आहेत. ठीक, तर हा खूप चांगला सब्जेक्ट आहे आणि याचा एक क्लास तुम्ही जॉईन करा. आता पुढचा सब्जेक्ट बघूयात आपण. पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा फोर्थ सब्जेक्ट आहे पहा इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. पहा, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन हा सब्जेक्ट तसा सोपा सब्जेक्ट आहे. यासाठी तुम्ही कॉलेजचे लेक्चर्स अटेंड करा प्रॉपर. त्याच्यानंतर कुठलंही एखादं बुक, फॉर एक्झाम्पल निराली असेल, टेकमॅक्स असेल किंवा एखादं रेफरन्स बुक, कुठलंही एखादं बुक तुम्ही रेफर करा. हा सब्जेक्ट तुम्हाला खूप इझी जाणार आहे. या सब्जेक्टसाठी क्लास लावायची गरज नाही. ठीक आहे,
त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे पहा प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. कम्युनिकेशनशी रिलेटेड सब्जेक्ट आहे, सोपा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला अॅनालॉग कम्युनिकेशनचे कन्सेप्ट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, त्यानंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, त्यानंतर कॅरियर फ्रिक्वेन्सी वगैरे असा सोपा सब्जेक्ट आहे, अवघड नाहीये. याच्यामध्ये सर्किट डायग्राम्स 5% आहेत, फक्त 5% सर्किट डायग्राम आहेत. 1-2-3 सर्किट डायग्राम तुम्हाला बघायला भेटतील, बाकी सगळ्या ब्लॉक डायग्राम आहेत. ठीक आहे, म्हणजे हा सब्जेक्ट थेअरी सब्जेक्ट आहे, थोडेफारसे कन्सेप्ट आहेत, सोपा सब्जेक्ट आहे. क्लास म्हणजे कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते अटेंड करा रेग्युलर, एखादं बुक रेफर करा. हा सब्जेक्ट तुम्हाला अवघड जाणार नाही, या सब्जेक्टला क्लास लावायची काय गरज नाहीये. ठीक आहे, तर पहा मग क्लास लावण्यासाठी तुमच्याकडे सब्जेक्ट्स कुठले कुठले आहेत, तर डिजिटल टेक्निक आहे, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क्स. तर हे 3 सब्जेक्ट मी रेकमेंड करतो तुम्हाला क्लास लावण्यासाठी. याच्यामधलाही एखादा सब्जेक्ट जर तुम्हाला वाटला सोपा आहे, क्लासची गरज नाही, तर नका लो. ठीक आहे, पण मी रेकमेंड करतो हे 3 सब्जेक्ट्स. बरं चला आता आपण सिलेबस बघूयात. कम्प्युटर ब्रँडसाठीचा काय पहा, स्क्रीनवरती पहा कम्प्युटर ब्रँडचा सिलेबस शो करतोय. पहिला सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युझिंग C++. बरं चला लगेच या सब्जेक्ट विषयी थोडंसं डिस्कस करूयात आपण. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन युझिंग C++. तुम्हाला लास्ट सेमिस्टरला C लँग्वेज हा सब्जेक्ट झालाय. तर C लँग्वेज या सब्जेक्टमध्ये तुम्ही C चे बेसिक कन्सेप्ट स्टडी केलेत, प्लस तुम्ही C चे काही सिंपल प्रोग्राम्स डेव्हलप केलेत, रन केलेत, म्हणजे C लँग्वेजशी तुम्ही आता फॅमिलियर आहात. तुम्हाला हा सब्जेक्ट समजण्यासाठी सोपा जाईल. पण या सब्जेक्टमध्ये जे कन्सेप्ट्स आहेत बेसिक, ते कन्सेप्ट्स याच्या पुढे जेवढ्या लँग्वेजचे सब्जेक्ट होतील तुम्हाला त्या सगळ्या लँग्वेजमध्ये यूज होणार आहेत. कारण पहा सब्जेक्टचं नाव काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युझिंग C++. C++ मध्ये जे आपण प्रोग्रामिंग करणार आहेत ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असणार आहे. म्हणजेच ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. C पेक्षा थोडी डिफरंट आहे, पण खूपशे कन्सेप्ट हे C लँग्वेजचेच याच्यामध्ये आहेत. पण याच्यामधलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे जर तुम्हाला प्रॉपर समजलं तर याच्या पुढे जावा म्हणजे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, .NET जेवढ्या काय बाकी मग पायथन असेल, बाकी जेवढ्या काय लँग्वेज तुम्ही याच्या पुढे पाहचाल त्या सगळ्या समजण्यासाठी तुम्हाला सोप्या जातील. त्यामुळे या सब्जेक्टचे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी रेकमेंड करतोय, हायली रेकमेंड करतोय तुम्हाला या सब्जेक्टचा तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट खूप खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर युझिंग C. आता तुम्ही C लँग्वेज बघितलंय, मग C लँग्वेजचं अप्लिकेशन काय, म्हणजे या लँग्वेजचा यूज कुठं करायचा आहे हे शिकवणारा हा सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर युझिंग C. म्हणजे याच्यामध्ये डेटा हँडलिंग बघायचंय तुम्हाला. डेटा कुठल्या टाईपचा असतो, तो कसा हँडल करायचा असतो, C लँग्वेजचा यूज करून कसा तो आपण हँडल करू शकतो, अशा टाईपचा हा पूर्ण सब्जेक्ट आहे. चांगला सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मला वाटतं या सब्जेक्टसाठी पण तुम्ही क्लास जॉईन करावा, जेणेकरून तुमचे C चे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे कम्प्युटर ग्राफिक्स. कम्प्युटर ग्राफिक्स पण इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण मी रेकमेंड करत नाही हा सब्जेक्ट क्लाससाठी. कारण तुमचा C लँग्वेज म्हणजे डेटा स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युझिंग C++ म्हणजे CPP हे 2 तुम्ही क्लास जॉईन केलेत. CPPचा क्लास जॉईन केलाय आणि डेटा स्ट्रक्चरचा क्लास जॉईन केलाय. तर ह्या 2 सब्जेक्टमध्ये जे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील त्याचा यूज तुम्ही या कम्प्युटर ग्राफिक्समध्ये करू शकताय. त्यामुळे कम्प्युटर ग्राफिक्स तुम्हाला समजायला खूप सोपा जाईल. कॉलेजचे लेक्चर्स प्रॉपर अटेंड करा, एखादं बुक रेफर करा. या सब्जेक्टसाठी क्लास जॉईन करायची काही गरज नाही. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा पण कन्सेप्च्युअल आणि चांगला सब्जेक्ट आहे. याच्यासाठी क्लास जॉईन करायची गरज नाही, बऱ्यापैकी थेअरी आहे या सब्जेक्टमध्ये. त्यामुळे यासाठी काही क्लास जॉईन करू नका, हा तुम्ही सेल्फ करू शकताय. कॉलेजमधले लेक्चर्स अटेंड करा रेग्युलर आणि एखादं बुक रेफर करा. ठीक आहे, सब्जेक्ट सोपा आहे हा. त्यानंतर
5वा सब्जेक्ट आहे तुमचा हार्डवेअरशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक्स. या सब्जेक्टचे कन्सेप्ट याच्या अगोदर तुम्हाला थोडेफारसे 5% कन्सेप्ट याच्या अगोदर झाले असतील, बाकी पूर्ण हा सब्जेक्ट नवीन आहे. ठीक. आणि बाकीचे जे तुमचे 4 सब्जेक्ट आहेत जसं CPP आहे, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर आहे, कम्प्युटर ग्राफिक्स आहे आणि DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट. ठीक आहे. या 4ही सब्जेक्टला सोडून हा एकदम वेगळा सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक. त्यामुळे मी हायली रिकमेंड करतो तुम्हाला या सब्जेक्टचा तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे, जेणेकरून या सब्जेक्टमध्ये तुम्ही स्कोअर करू शकाल. आणि या सब्जेक्टवरती डिपेंडंट पुढे तुम्हाला मायक्रो प्रोसेसर, ॲडव्हान्स मायक्रो प्रोसेसर असे हार्डवेअरशी रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत. या डिजिटल टेक्निक सब्जेक्टमध्ये 50%च्या पुढचा पार्ट अवघड आहे समजण्यासाठी, पण जर क्लास जॉईन केला तर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. प्लस 50%च्या पुढचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्लिप फ्लॉप, मेमरी सेल वगैरे ह्या गोष्टी स्टडी करायच्यात, रजिस्टर स्टडी करायचे, त्या सगळ्यांचा कन्सेप्ट पुढं मायक्रो प्रोसेसरमध्ये येतो. प्लस या गोष्टींचा संदर्भ हा तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा येतो, जसं CPP मध्ये येतो, DBMS मध्ये येतो, कम्प्युटर ग्राफिक्समध्ये येतो. त्यामुळे डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मी हायली रेकमेंड करतोय या सब्जेक्टचा तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे. ठीक आहे. तर पहा, आपण पूर्णच आता सिलेबस बघितला कम्प्युटर ब्रँचचा पण आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा पण. या दोन्ही ब्रँचमध्ये बघितलं तर डिजिटल टेक्निक हा कॉमन सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे दोन्ही ब्रँचसाठी. तर मला वाटतं की आपण डिजिटल टेक्निक या सब्जेक्टचा ऑनलाईन क्लास चालू करूयात. ठीक आहे. आणि तुम्ही सगळेजण जॉईन करचाल ही अपेक्षा करतो. जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत त्यांनी मी खाली माझा फोन नंबर देतोय, त्या नंबरवरती फोन करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि क्लास कसा जॉईन करता येईल हे विचारा. ठीक आहे. मी ते फोनवरती, कॉलवरती त्यांना सांगेन. ठीक. तर मला वाटतं की आपण हे आजचं जे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे इथंच थांबवावं. खूप मोठं लेक्चर झालं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्हॉट्सअपवरती जो ग्रुप आहे आपल्या त्या ग्रुपवरती डिस्कस करूयात. ठीक. आणि पुढचं लेक्चर नक्कीच डिजिटल टेक्निक या सब्जेक्टचं होईल. ठीक. आणि सब्जेक्ट तिथून आपण सुरुवात करूयात. मी व्हॉट्सअपवरती बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करतो. हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस पण मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करतो. ठीक आहे. पूर्ण सिलेबस बघून घ्या तुम्ही आणि पुढच्या लेक्चरच्या मग तयारीला लागूयात. ठीक आहे. ओके, बाय.